टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक शैलेश शेडगे गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय चिराग दाठिया मागील मॅचचा हिरो आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला दुष्यंत एस्टनच्या मागे यष्टीरक्षक म्हणून सुशांत गुरव इन ॲक्शन पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पराग पवार मयुरेश यादव मन्नू प्रभंजन सनस पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ओ काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये अगदी सोपा झेल निसटलाय। चिराग दाठियाला जीवनदान मिळालंय। अगदी सोपा झेल होता। मयुरेश यादव त्याच्याकडून अशी चूक होणं कनेक्शन नव्हतं टायमिंग नव्हतं झेल पकडण्याचा प्रयत्न केला जरूर होता मयुरेश यांनी झेल त्याच्याकडून निसटलाय। यावेळेला चांगला बॉल आणि थोडंसं आपण पाहिलं तर बाहेरचा बॉल पाहायला मिळाला। वाईट बॉल आहे। अतिरिक्त धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। हो चांगला बॉल आता संधी आता चूक होणार नाहीये। झेल टिपलाय विकेट आली आहे शैलेश शेडगे आणि विकेट येते ती म्हणजे फलंदाज दुष्यंत यांची महत्वाची विकेट। आता चूक होणार नाही। चुका होतात माणसांकडूनच पण आता मात्र ह्या चुका सुधरवतोय मयुरेश। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी सोपा झेल त्याने आता टिपलाय विकेट आली आहे फलंदाज माघारी परतलेत। पॉवर प्लेचं हे महत्वपूर्ण षटक हाताळतोय शैलेश शेडगे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले। इकॉनॉमिक स्पेल राहिलाय कारण पहिल्या बॉलवरती एकेरी धाव ते म्हणजे झेल सुटला होता त्यानंतर वाईट बॉल हाताळल्यानंतर आता मात्र दुष्यंतची विकेट आणि ती विकेट आल्यानंतर आता नवीन फलंदाज आलाय सूर्या नायडू। शशांक पराडकर आपण कुठे असेल तर या। चांगला बॉल आहे चांगला बॉल होता। यावेळेला काय फटका सजवलाय। बॉल मध्ये कोणतीच खराबी नव्हती पण या शॉटला मात्र 100% उत्तर मात्र या खेळाडूने दिलंय। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय बॉल हाताळला होता त्याच्यावरती आक्रमण केलं सूर्या नायडू यांनी आणि षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय। क्लास होता या फटक्यामध्ये। चांगला बॉल आहे हा बॉल चांगला हाताळला होता। रन मात्र मिळणार नाहीये। स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला। डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 8 या आकड्यावर। पहिलं षटक प्रगती पथावर। चार बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय। पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला बरोबर टप्पा अप्पाने हाताळलाय आणि आता आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। फिरवला बॉल थोडंसं वळण घेतलं। आवाज आल्यासारखं वाटलं रे। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल पहा काय हाताळला। पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं होतं। यष्टीरक्षक सुशांत गुरव यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट आलाय।
ओ यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जरूर गेलाय, पण कौतुक करावं लागेल या गोलंदाजीसाठी, कारण या षटकामध्ये एक षटकार जरूर आला. विकेट पटकावली अप्पाने. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9. म्हणजेच पॉवर प्लेचं षटक होतं. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 18. दिला ना. पवार आले आणि समोर जर आपण पाहिलं तर चिराग आहे आणि त्याचीच पॉवर पाहायला मिळाली. षटकार. सिक्सर चिराग डाटिया. भरपूर लांब मारला हा बॉल. ओ यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळते. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. रन मात्र मिळेल. एक धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची आता 25-25. चांगला बॉल आहे. चांगला बॉल हाताळला होता पराग यांनी. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुशांत. आणि आता मात्र चांगलं बॅकअप दिलं जरूर होतं, पण धाव मात्र पूर्ण केली आहे. फुलटॉस बॉल होता आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे.
चांगला बॉल ऑन साइडला फटका खेळलेत. मयुरेश यादव बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. चांगला कमबॅक करतोय पराग पवार देखील, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि तदनंतर मात्र आतापर्यंत चांगले चेंडू त्याने हाताळलेत. हो यावेळेला समोर फटका खेळले आहेत. वा काय फटका सजवलाय. नवा येईल का पाहायचंय. आणि बॉल मात्र गेल्या सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. शेवटच्या बॉलवर देखील षटकार आला. पहिल्या बॉलवरती देखील षटकार आला. धावसंख्या आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 35-35. प्रबंजन आलेत. हो प्रबंजनचा पहिला बॉल चिराग दाटिया. हा बॉल गेलाय पार आणि आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. चिराग दाटिया ताकदवार बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याच बॅट मधून हा सिक्सर. आणखीन एक बॉल. आता बॉल हवेमध्ये आहे. शॉट बॉल मात्र आता आपण पाहिलं तर निसटलाय आणि आणखीन एक मात्र आता पाहिलं तर जीवनदान मिळते. बॉल हवेमध्ये आहे. प्रबंजन चूक करणार नाहीयेत. विकेट आली आहे. झेल निसटला होता आणि तदनंतर मात्र विकेट येताना पाहायला मिळते. बॅटर आउट. त्रेचाळीस धावा 43.
ओ यावेळेला आलेत प्रथमेश आणि आणखीन एक विकेट येईल का पाहायचंय प्रयत्न करतायत प्रभंजन. रन मात्र मिळाले. एक धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 44. हो यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळलाय प्रभंजन यांनी. खोलवर टप्प्याचा होता आणि बॉल मात्र गोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धावसंख्या एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 45. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय प्रभंजन यांनी. पुन्हा एकदा फिरवलेला बॉल, हो फिरवलेला बॉल गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. तीन ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 51. सौरभ आलेत आणि प्रथमेश यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 51 धावा धावफलकावरती. टीम शाहजी 11 शिवडी. पहिला बॉल चांगला हाताळलाय. पहिलाच बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, डॉट बॉल आलाय. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. आता बॉल ओळखलाय, बॅडमिंटन स्ट्रोक आणि षटकार मात्र आता येताना पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅटमधून. सिक्सर. (57) 57 धावा धावफलकावरती. प्रथमेश चांगल्या फॉर्म मध्ये, चांगली साथ दिली सूर्या नायडूला. हो यावेळेला देखील चांगला बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल. एक धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 58 या आकड्यावर. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला देखील बॅकफुट वरती आले होते. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 59. हो यावेळेला सूर्याने हा बॉल गेलाय आरपार असं वाटतंय, दिसतंय. येस, आउट ऑफ द पार्क. 9 धावांसाठी नायनर सूर्याच्या बॅटमधून आलाय.
सूर्या नायडू नायनर त्याच्या बॅटमधून. यावेळेला फटका सजवलाय आणखीन एक आणि आता विकेट येताना पाहायला मिळते. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 68. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 69 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11. चा पाठलाग करायचा आहे. बॅटिंगसाठी मयुरेश यादव आणि सुशांत गुरव आणि गोलंदाजीसाठी मागील मॅचचा हिरो नितेश
रितेश सिंग आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आलाय सिक्सर. आणि रिव्ह्यू आता घेतलाय, थर्ड अंपायरची मदत मागितली आहे, त्याची पडताळणी आता मात्र केली जाईल. ऑनफिल्ड अंपायरने मात्र रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी केली जाते. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल, योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळला होता, पण त्या बॉलवर मात्र षटकार आलाय. थोडासा डीप झाला होता आणि तदनंतर मात्र मयुरेशच्या बॅटमधून हा सिक्सर. यावेळेला चांगला बॉल आहे, थोडेसे शफल झाले होते, पूल करण्याचा प्रयत्न केलाय मयुरेश यांनी आणि हा बॉल मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. हेच महत्वपूर्ण षटक असणार आहे या मॅच मधील, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. डबल ट्रबल ओव्हर. हो, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये फिल्डर आहेत. दुष्यंत त्या ठिकाणी तैनात, 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 7 ऑन बोर्ड. एक लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते मैदानामध्ये. टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाकडून सुशांत गुरवाडी त्याच्या समवेत मयुरेश यादव ही जोडी. 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 69चा पाठलाग. पहिल्या डावामध्ये सूर्या नायडूने लक्ष वेधून घेतलं होतं. प्रथमेशने चांगली साथ दिली सूर्या नायडूला. हो, सुशांतसाठी पुढचा बॉल. प्रचंड वेगात हाताळला होता हा बॉल. यस, गोशांकी क्षेत्रात जाणारा चेंडू. प्रचंड वेगात बॉल हाताळलाय रितेश सिंग यांनी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हो, काय बॉल हाताळलाय पहा. प्रचंड वेगात आणि यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. सूर्या नायडू स्पीडअप घ्या, थोडं विनंती असेल. 8 धावा धावफलकावरती झालेत. हो, यावेळेला देखील लोअर फुल टॉस होता. कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय जरूर सुशांत यांनी. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11. हो, यावेळेला आणखीन एक चेंडू. स्विंग अँड मिस. काय बॉलिंग करतो हा खेळाडू. आणि मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती या गोलंदाजाने. आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 20. 10 धावा धावफलकावरती होत्या.
पॉवर प्लेचं षटक होतं आणि 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 49 धावांची. 18 बॉलमध्ये आता 49 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. नाही करायचे सामना जिंकण्यासाठी कारण 20 झाले धावफलकावरती. हो, पहिला बॉल सोडून दिलेला हा होता बॉल आणि अतिरिक्त धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये आता 48 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. साजिद 11 शिवडी चांगली स्टारकास्ट आहे. युवा उद्योन्मुख टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. फटका मयुरेश यादव स्ट्रोक खेळले जरूर आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. मयुरेश यादव मन बनवलं होतं, ताकद अपुरी पडली जरूर होती पण तदनंतर मात्र हो थोडीशी चूक झाली. लकी गुप्ता त्या ठिकाणी होते. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले जरूर पण थोडेसे त्या ठिकाणी पडले, धडपडले आणि षटकार मात्र आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची आता 27-27. लकी आहेत, युवा आहेत. आणखीन एक बिग हिट. उंची जास्त आहे आणि लांबी देखील गाठली आहे याही बॉलने. 6 धावांसाठी. सिक्सरच्या बॉलवर हा दर्जेदार सिक्सर. मयुरेश यादव मन्नू आणि त्याचीच बॅट बोलते या मॅच मध्ये देखील. 33 धावा धावफलकावरती. 33 ऑन बोर्ड. 69चा पाठलाग. मयुरेश यादव 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आणखीन एक बॉल. वाह 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 काय फटका खेळलाय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. नाव त्याचं मयुरेश यादव मन्नू आणि त्याचीच बॅट बोलले. तीन बॉलवर 3 षटकार आले आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 39. 39 ऑन बोर्ड.
हो, चेंडूला सन्मान दिलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय, कारण त्याला ठाऊक आहे 3 बॉलवर 3 षटकार आले आहेत. चांगला बॉल हाताळला होता या वेळेला. आता मात्र सूर्या यांनी यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेत. आता पाहायचं आहे काय घडणार या बॉलवर. आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आता चौकार येतोय मयुरेशच्या बॅटमधून आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 43. क्लिअरच नव्हता ना. धावसंख्या जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 43. जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर आता गरज असणार आहे 26 धावांची. तेरा बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. म्हणजेच मॅच संपलेली नाहीये. मयुरेश यादवची बॅट बोलली आहे जरूर, कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. हो, यावेळेला पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल जरूर आला. म्हणजेच 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. 43 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 26 ची गरज. सुशांत गुरव गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. लकी गुप्ता युवा टॅलेंटेड डावखुऱ्या आताचा गोलंदाज. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक, 26 ची गरज. जिंकणार कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. एका बाजूला शैलेजी शेडगे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साजिद यांचा संघ, साजिद 11 चिवडी. डालना है को 12 बॉल. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे. पहिला बॉल फटका फसलाय. स्वतः लकी बॉल पर्यंत पोहोचतील का. झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला होता. थोडीशी स्किट त्या ठिकाणी झाले. धाव मात्र पूर्ण केली आहे. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये करायचे आहेत 25. मन्नू मयुरेश यादव बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. हो, यावेळेला फटका फसलाय जरूर. बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतील का पाहायचंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न केला जरूर होता आणि तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या आहेत.
हो फुल टॉस बॉल होता आणि या फुल टॉस बॉलवर षटकार येताना पाहायला मिळतोय. मयुरेश यादव मन्नू नावाचं वादळ मैदानामध्ये अक्षरशः घोंगावलंय आणि शैलेश शेडगे मात्र खुश असतील या बॅटरवरती, कारण त्याची बॅट बोलली आहे. संघाला गरज असताना मात्र त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 52 या आकड्यावर 52. पुढे येऊन खेळण्याचा फटका पाहायला मिळाला होता. एक धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 53. मॅचचं समीकरण आपण पाहतोय आता मात्र 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 16 धावांची अजूनही गरज आहे. लकी ठरेल का या मॅच मध्ये? फटका फुल टॉस बॉल होता. या फुल टॉस बॉलला पाठवलंय आरपार. सुशांत गुरव ब्रँडेड षटकार. मॅच चालू ठेवा ओंकार तावडे. चालू ठेवा विनंती असेल.
चला मॅचला सुरुवात करा विनंती आहे. सूर्या नायडू 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असणार आहे. चला स्पीडअप घ्या. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. सुशांत गुरव यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि आता मॅच ऑन झाली आहे कारण षटकार मात्र आला सुशांत गुरवच्या बॅटमधून. हो यावेळेला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या चुका आहेत आणि मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता 8 धावांची गरज असणार आहे. एकसष्ट धावा धाव फलकावरती. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक, 8 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी अली आलेत. युवा टॅलेंटेड गोलंदाज आहेत. मागील मॅच मध्ये त्यांची देखील गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं कमबॅक करण्याची क्षमता असणारा गोलंदाज मात्र मैदानामध्ये आपण पाहतो. हे शेवटचं षटक हिरो ठरतोय या मॅच मध्ये. वन साइड हिरो. चांगली साथ दिली सुशांत गुरवने. त्याला सांगितलं, सातत्याने कानमंत्र त्याने दिला मयुरेश यादवला आणि तदनंतर मात्र त्याची बॅट बोलली या मॅच मध्ये. 6 मध्ये आता करायचे 8 धावा. हो पडल्यानंतर बॉल आपण पाहिलं तर खाली राहिला होता आणि विकेट. यस विकेट आली आहे देखील. या बॉलवर विकेट आली आहे. आता काय घडणार मैदानात. उर्वरित आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. बघूया ना काय होतंय. काय झालं की बॉल आउट आहे ना. पराग पवार आले. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. पराग पवार क्षमता आहे या खेळाडूकडे. मोठे फटके ठोकण्याची तोच खेळाडू आता मैदानात आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. हो यावेळेला देखील फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डर आहे. चूक झाली आहे त्याच्याकडून आणि सूर्या नायडू त्या ठिकाणी होते. वा सूर्या काय क्षेत्ररक्षण केलं पहा त्या ठिकाणी. 2 धावा बचावल्यात आपल्या संघासाठी आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 63. आपटलेला बॉल पूल केलाय आणि पूल जर आपण पाहिलं तर झालाय सक्सेसफुल. गोशांकी क्षेत्रात जाणारा चेंडू. एका धावेसाठी अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 64. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 आणि 5 धावांची गरज आहे. 64 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र 3 चेंडूंमध्ये 5 धावा अजूनही करायचे आहेत. 3 बॉल 5 धावांची गरज. पराग पवार स्ट्रायकिंग एंडला. पुल चांगला फटका खेळले जरूर होते पण दिशा थोडीशी चुकली. गोशांकी क्षेत्रात जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि हा पुढचा बॉल अली. फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेने. सूर्या झेल विकेट. मॅच ऑन.
मॅच ऑन आता पाहायचंय 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावांची. बॅटिंग साठी कोण येणार पाहायचंय आता मैदानाच्या आतमध्ये. हा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा थोडासा प्रयत्न चुकीचा ठरतोय पराग पवारचा, कारण ऑन साइडला फटका खेळायचा होता, दिशा चुकली आणि विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत. सूर्या नायडूने तो झेल टिपलाय. 2 बॉल मध्ये आता करायचे जिंकण्यासाठी फक्त 5 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. अथर्व आलेत बॅटिंग साठी. विस्फोटक ताकदवर फलंदाज तो देखील आहे. दोन बॉलचा खेळ आता शिल्लक 5 धावांची गरज. सगळ्यांचं लक्ष या मॅच वर आहे. अथर्व बॅटिंग साठी. बॉल सोडलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. सोडलेला बॉल आता पंचांकडे पाहायचंय. वाईट बॉल आणि आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. बसलेले प्रेक्षक आता जागेच उभे राहिलेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा सोडून दिलेला हा बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात देखील. वाईट +1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. अली खान गोलंदाजीसाठी पाहायला मिळाले. युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे. कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला, पण अतिरिक्त धावा खूप साऱ्या आल्या या षटकामध्ये. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 67 ना. आणि अजूनही 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन बॉल मध्ये आता 2 करायचे आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. मॅच ऑन. उसळी घेणारा चेंडू, बाउन्सर आणि या बाउन्सरच्या बॉलवरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का पाहायचंय. यस, ती धाव पूर्ण केली आणि सामना जिंकलाय टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाने. आता काय घडणार. लीग स्टेज मध्ये 3ही संघ 1-1 सामने जिंकलेत आणि आता निकाल बॉल आउटच्या स्वरूपात 2 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील असा स्पर्धेचा नियम आहे. बॉल आउट खेळवला जाईल या मैदानात.